सहकार महर्षी डॉमिनिक गोन्साल्विस पुरस्कार सोहळा 2024-25 उत्साहात संपन्न. दिनांक 7 एप्रिल 2026 सायंकाळी 5 वाजता पापडी येथील थॉमस बाप्टिस्टा कॉलेज येथे ख्रिस्तवासी डॉमिनिक गोन्साल्विस यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सहकार महर्षी डॉमिनिक गोन्साल्विस पुरस्कार सोहळा 2024-25 मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आर्च बिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो यांनी भूषविले. तसेच महापौर अजीव पाटील व लोकनेते हितेंद्र ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुमारी लॅरिसा अल्मेडा यांच्या स्वागत गीताने तसेच कुमारी सारा, कुमारी पलक, कुमारी रिचा यांच्या स्वागत नृत्याने झाली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोप जलार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ख्रिस्तवासी डॉमिनिक गोन्साल्विस यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ट्रस्टचे विश्वस्त अशोक कोलासो यांनी उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली, तर ट्रस्टचे अध्यक्ष रोहन गोन्साल्विस यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डिसेंबर 2025 मध्ये आयोजित रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना सेंट थॉमस चर्चचे धर्मगुरू फादर रेमंड रुमाव यांच्या हस्ते रोख पारितोषिक व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. प्रथम क्रमांक यश पाटील, द्वितीय क्रमांक नितेश भोईर, तृतीय क्रमांक भारत प्रधान, प्रोत्साहनपर जय म्हात्रे क्रिस्टिना गोन्साल्विस फाउंडेशनतर्फे 5 महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यामध्ये श्रीमती बिबियाना डाबरे, श्रीमती रुबिना डाबरे, कुमारी जीन फर्नांडिस, कुमारी कृष्णप्रिया नायर, कुमारी विभावरी देसाई यांचा समावेश होता. भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा कर्णधार व उदयोन्मुख क्रिकेटपटू आयुष म्हात्रे यांना डॉमिनिक गोन्साल्विस खेलरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. सहकार महर्षी डॉमिनिक गोन्साल्विस पुरस्कार प्राप्त संस्था: सर्वोत्तम ग्राहक संस्था पुरस्कार सर्वोदय सहकारी कंझ्युमर सोसायटी लिमिटेड. सर्वोत्तम मच्छीमार संस्था पुरस्कार वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्था. सर्वोत्तम विविध कार्यकारी संस्था पुरस्कार वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड. सर्वोत्तम मार्केटिंग संस्था पुरस्कार वसई पान मार्केटिंग सहकारी सोसायटी लिमिटेड. सर्वोत्तम पतसंस्था पुरस्कार संत गोन्सालो गार्सिया पतसंस्था. सर्वोत्तम पतसंस्था पुरस्कार जीवन विकास सहकारी पतपेढी. सर्वोत्तम बँक पुरस्कार पालघर तालुका वसई जनता सहकारी बँक लिमिटेड. सर्वोत्तम बँक पुरस्कार कोकण विभाग GP पारसिक जनता सहकारी बँक लिमिटेड. या संस्थांच्या वतीने जीवन विकास पतपेढीचे चेअरमॅन नेल्सन दोडती तसेच GP पारसिक बँकेचे प्रतिनिधी नारायण गावळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास व्यासपीठावर हितेंद्र ठाकूर, आर्च बिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो, महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपिस, माजी महापौर नारायण मानकर, बबन शेठ नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कुमारी लॅरिसा अल्मेडा यांना MIMA अवॉर्ड 2026 प्राप्त झाल्याबद्दल पान मार्केटिंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर ट्रस्टचे विश्वस्त ब्रॉन्सेन यांनी आभार प्रदर्शित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश डाबरे व सौ मीनाक्षी फोन्सेका यांनी केले. राष्ट्रगीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले आर्च बिशप फेलिक्स मचाडो यांचं मी स्वागत करीत आहे. 20 ऑक्टोबर 1976 रोजी धर्मगुरू पदाची त्यांनी दीक्षा घेतली. त्यानंतर फ्रान्स येथे उच्च शिक्षण 1999 ते 2008 पर्यंत व्हॅटिकन येथे पोटेन्शियल काउन्सिलमध्ये अंडर सेक्रेटरी म्हणून नेमणूक. 2008 मध्ये नाशिक धर्म प्रांताचे बिशप म्हणून नेमणूक. 2009 ते 24 वसई धर्म प्रांताचे आर्च बिशप म्हणून भरीव कार्य. अत्यंत विद्वान आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले धर्मगुरू, संवाद आणि सहिष्णुता व शांततेचे ते पुरस्कर्ते आहेत. भारतात इंटरफेथ डायलॉगसाठी ओळखले जाणारे प्रमुख कॅथलिक नेते आर्च बिशप फेलिक्स मचाडो यांचं स्वागत करण्याची विनंती मी रोहन गोन्साल्विस यांना करतो. जगत मित्र आहेत, अजातशत्रू,
समोरच्या व्यक्तीचे पूर्ण ऐकून घेण्याची त्यांची मानसिकता असते. सतत कार्यरत त्यांच्या रूपाने एक चांगली व्यक्ती महापौर म्हणून वसई विरारला दिली म्हणून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे सुद्धा तमाम वसईकरांतर्फे मनपूर्वक आभार. मी अशोका डिसिल्वा यांना विनंती करतो की त्यांनी महापौरांचं स्वागत करायचं. हितेंद्रजी ठाकूर यांचं स्वागत करायला आनंद होत आहे. अलीकडेच त्यांना टायगर ही नवीन उपाधी लाभलेली आहे. वसईचे टायगर म्हणून त्यांना सर्व परिचित झालेले आहेत. त्यांची मी ओळख काय करून देणार. त्यांचं मी स्वागत करण्याची विनंती रोहन यांना करतो. बीबीएमसी मध्ये जातो, एकदम उच्च अशा प्रभावी व्यक्तिमत्वाने त्यांच्या आम्ही भरून जातो आणि सतत कार्यरत असतात. त्यांच्या रूपाने सुद्धा एक उपमहापौर आपल्याला चांगला लाभला. अशोका डिसिल्वा यांनी मी विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं. मानकर साहेब यांचं पण आम्ही स्वागत करतो. ब्रॉन्सन गोन्साल्विस यांना मी विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं. नेते आणि माजी जिल्हा परिषद सभापती श्री बबनशेठ नाईक यांचं सुद्धा स्वागत ब्रॉन्सन गोन्साल्विस यांनी करावं. आज बरोबर 2 वर्ष झाली गोन्साल्विस साहेब आपल्यामधून निघून गेले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आचार्य प्रमुख पाहुणे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, आदरणीय महापौर अशोकजी पाटील, व्यासपीठावर मान्यवर, पुरस्कार विजेते, संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, पदाधिकारी, सीईओ, संचालक, सभासद, बंधू आणि भगिनींनो, गोन्साल्विस साहेबांच्या नावाने सहकार वर्षी डॉक्टर गोन्साल्विस पुरस्कार हा दिला जावा असा पापडी चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टीने एकमताने निर्णय घेतला. गेल्या वर्षी त्याचं पहिलं वर्ष होतं. अतिशय धूमधडाक्यामध्ये तो कार्यक्रम झाला. आमचा विश्वस्तांचा आनंद द्विगुणित झाला व माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांनी गेल्या वर्षी सूचना केल्याप्रमाणे यावर्षी आपण पुरस्काराची व्याप्ती वाढवली. कोकण भागामध्ये आणि पालघर भागामध्ये ज्या बँका अतिशय चांगल्या कार्य करतात त्या बँकांना पुरस्कार देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला व यावर्षी कोकण भागातून जीपी पार्श्विक बँकेने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि पालघर जिल्ह्यातून वसई जनता बँकेने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या बँकांच्या गटाबरोबरच मार्केटिंग संस्था, विविध कार्यकारी संस्था, मच्छीमार संस्था, ग्राहक संस्था अशा संस्थांना सुद्धा ट्रस्टतर्फे पुरस्कार देण्यात येणार आहे. 19 वर्षाखालील वर्ल्ड कप मध्ये वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल आपला वसईचा सुपुत्र आयुष म्हात्रे याला डॉमिनिक गोन्साल्विस खेल रत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. परंतु आज ते येऊ शकत नाही कारण तो सध्या चेन्नईतर्फे IPL खेळत आहे. त्याचे कुटुंबीय आलेले आहेत. गोन्साल्विस साहेबांच्या जयंती निमित्ताने आपण सेंट थॉमस चर्च या ठिकाणी प्रमुख धर्मगुरू रेमंड रुमाव यांच्या पुढाकाराने यांच्या सहकार्याने नाताळच्या
रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. अतिशय सुंदर असा प्रतिसाद त्या रांगोळी स्पर्धेला मिळालेला होता. त्यांचा सुद्धा पुरस्कार सन्मान आज आपण या ठिकाणी करत आहोत. वसई पालनचे ट्रस्टच्या माध्यमातून यावर्षी CPR ट्रेनिंग, अनेक वैद्यकीय शिबिरे असे कार्यक्रम राबवलेले आहेत. अनेक गरजूंना मदत ट्रस्ट मार्फत दिली जाते. असेच कार्य गोंसल साहेबांचं नाव अजरामर राहावं आणि त्यांनी जे योगदान सहकार क्षेत्रात दिलेलं आहे ते योगदान सतत कायम राहण्याचा प्रयत्न आम्ही विश्वस्त मंडळ करणार आहोत. जय हिंद, जय सहकार.